मित्रांनो, मी तुमचा मित्र रवी कन्नर खूप महत्त्वाची अशी माहिती घेऊन आलेला आहे. माहिती ही OTP संदर्भात असणार आहे मित्रांनो. आता 1 डिसेंबरनंतर जो आपल्याला OTP येतो, तुम्ही ऑनलाईन बँकिंग, नेट बँकिंग वापरत असाल, कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन शॉपिंग करताय किंवा कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन काम असेल, तो तुम्हाला OTP येतो. यानंतर जो OTP तुम्हाला उशिरा येत जाईल. त्याचं कारण असं आहे की आपल्या भारतात खूप जास्त प्रमाणात स्कॅमिंगचा प्रकार वाढलेला आहे. काय होतं, तुमचा मोबाईल नंबर हा फॉरवर्ड केलेला असतो. तुम्हाला येणारे मेसेज असतील, कॉल असतील, ते स्कॅमर्स त्यांच्या मोबाईलवरती फॉरवर्ड करून घेतात आणि याच्यामुळे होतं काय, ते तुमचं नुकसान होतं. तुमच्या अकाउंटमधला बॅलन्स असेल, तुमचे अकाउंट्स असतील, ते हँडल करू शकतात. तर यावरती आळा बसायला पाहिजे. म्हणून महाराष्ट्र सरकारने टेलिकॉम कंपनींना आव्हान दिलं होतं की तुम्ही जे SMS आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचवतात, ते तुम्ही व्हेरीफाय करूनच तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून अशा प्रकारचे स्कॅम होणार नाहीत. तर यावर टेलिकॉम कंपनी ज्या आहेत, ज्याच्यात तुमचं BSNL असेल, आयडिया, वोडाफोन असेल, जिओ असेल, एअरटेल असेल, तर यांनी